फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरून अजितदादांची खिल्ली उडवली. सुप्रिया सुळे मदतीला धावल्या. 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात घडामोडींना वेग आलेला आहे. तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष महापालिकेत वेगवेगळे लढत आहेत आणि या दरम्यान त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काढलेल्या जाहीरनाम्यावर आणि केलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेची खिल्ली उडवली आणि त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, कदाचित त्यांचाही अनुभव असेल. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते ना, त्यामुळे त्यांचा अनुभव असेल, तो कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम आहे. आम्ही जे शब्द दिले आहेत ते नेहमीच पाळले आहेत. सरसकट कर्जमाफी 70,000 कोटी रुपयांची आम्ही केली होती. त्यांनी शब्द दिले पण त्यांनी अजूनही कर्जमाफी दिलेली नाही, असंही पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तर आजकाल भाषणे कमी झाली आहेत पण इंटरव्ह्यू वाढले आहेत. महाराष्ट्रात सध्या बघते आहे मी, सर्व न्यूज चॅनेल तेच दिसत आहेत. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा ते 2 भाऊ काय करतात त्यापेक्षा जास्त आव्हान देशासमोर आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार. कारण का ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून, त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे. आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करणे. परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो, त्याच्यासाठी वेगवेगळे एजन्सी असते त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं. आम्ही कन्व्हिन्स करू ना, जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल, कुठलंही सरकार नाही का म्हणेल. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय. आरोप करणारा होत आहे. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर प्रतिष्ठेने उपस्थित करतात सभांमधून, पत्रकार परिषदेमधून. काल त्यावर सुद्धा सेम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात, माझं काम बोलतो पुण्यामध्ये. ही बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की. आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.